नमस्कार. आपण डोळ्यांची निगा आणि डोळ्यांचे संबंधी विकार आणि त्यांच्याबद्दल बाळगायची सावधानता या सगळ्या गोष्टींचा विचार करतोय. तर गेल्या वेळेला आपण हा विचार बघितला होता की आपण डोळे धुण्यासाठी म्हणजे नेत्र स्नान करण्यासाठी त्रिफळा काढ्याचा वापर करावा. आता हा त्रिफळा काढ्याचा वापर कसा करावा हा विषय थोडासा त्याच्यामध्ये आला आहे, पण त्याचा दुसरा भाग मला सांगणं जरुरी आहे, तो मी इथे सांगतोय. एवढंच नव्हे, या भागाच्या शेवटी काही कॉमेंट्सवर आलेल्या प्रश्नाची उत्तरे देणार आहे. तेव्हा शेवटपर्यंत हा व्हिडिओ पाहत राहा आणि तुमचे लाईक्स आणि कॉमेंट्स नंतर करा, सबस्क्राईब करा. तर त्रिफळा काढा जो आहे हा स्वतः केलेला काढाच वापरायचा, बाहेरचा तयार मिळतो तो काढा वापरायचा नाही. नक्की कारण हे आहे की त्या काढ्यामध्ये प्रिझर्वेटिव्ह असतात आणि त्या प्रिझर्वेटिव्हमुळे त्या डोळ्यांना आपल्या होण्याची शक्यता असते. त्यामुळे तयार काढे जे बॉटल बंद मिळतात तो पिण्यासाठी योग्य आहे, पण डोळ्यांसाठी नाही, हे लक्षात ठेवा. दुसरी गोष्ट, ज्या वेळेला त्रिफळ्यात गेल्यावर मी सांगितलंय, पण पुन्हा सांगतोय की त्रिफळ्याचा काढा करून जर आपण नेत्रस्नानासाठी वापरणार असू तर तो फायनेस्ट फिल्टर पेपरमधनं किंवा चौपदरी सुती रुमालामधनं तो गाळला पाहिजे. त्यात जराही पार्टिकल्स राहता कामा नयेत, डोळ्याला जराही खुपता कामा नये, ही काळजी आपण घ्यायला पाहिजे. दुसरी गोष्ट अशी की हे करण्यापूर्वी डोळ्यामध्ये इन्फेक्शन असू नये. डोळे आधीच लाल होत आहेत, खाजतायत असे असतील तर पहिल्यांदा डॉक्टरला भेटावं. मग कुठल्या प्रकारचं नेत्रस्नान करायला पाहिजे, त्यात कुठली औषधं घालायला पाहिजेत का, या गोष्टींचा विचार व्हायला पाहिजे. काही काही डोळ्यांना सूज असते, डोळ्यांच्या पापण्यांच्या आतल्या बाजूला सूज असते, ज्याला खुपरी म्हणतात. अशा प्रकारच्याही गोष्टी डोळ्यामध्ये असतात आणि ह्या गोष्टी जर असतील तर उगाच नेत्रस्नान करू नये. आधी डॉक्टरांना दाखवावं, योग्य ते उपचार करावेत, मग डोळ्याचे बाकीचे स्नान करावं. दुसरी गोष्ट, डोळे जर खाजत असतील, दुखत असतील, लाल होत असतील तर डोळे चोळायचे नाहीत. डोळ्यांना उगाचच्या उगाच चोळायचं नाही, त्यांच्यावर उगाच दबाव टाकायचा नाही आणि त्यात उगाच काहीतरी कोणीतरी सांगितलं म्हणून काहीतरी घालत बसायचं नाही. डॉक्टरांकडे जायचं, योग्य तो इलाज करायचा. बऱ्याच वेळेला हे पोटाच्या म्हणजे आपल्या पचन व्यवस्थेच्या बिघडण्यामुळे झालेलं असतं. त्यामुळे पचन व्यवस्था सुधारणं हा त्यातला एक ट्रीटमेंटमधला एक महत्त्वाचा भाग असतो आणि तो आपण पाळायला पाहिजे. त्यामुळे डोळ्याच्या आरोग्यासंबंधी ज्या काही गोष्टी मला सांगणं आवश्यक होतं त्या गोष्टी मी आता सांगितल्या. त्या व्यतिरिक्त गेल्या आठवड्यात काही कॉमेंट्स आल्या होत्या, त्याचे थोडक्यात उत्तर मी देतो. त्याच्यामध्ये एक प्रश्न होता की डोळ्यांना जर ड्रायनेस येत असेल किंवा ड्रायनेस ऑलरेडी असेल तर त्याला काय करायचं. तर नेत्रस्नान हा त्याला उत्तम उपाय आहे. अंजन हेही उपाय आहे, किंवा कॅस्टर ऑइल डोळ्यांमध्ये काजळासारखं लावणं हाही उपाय आहे. या गोष्टींचा उपयोग नक्की होतो, पण ते नियमित करायला पाहिजे. पण डोळे ड्राय होणं हे असे अचानक काही होत नाही. त्याच्यासाठी मुख्य कारण आहे ते म्हणजे अति प्रखर प्रकाशामध्ये काम करणं. दुसरी गोष्ट म्हणजे स्क्रीन टाइम भरपूर वाढलेला असणं, खूप टेन्शन असणं आणि त्या टेन्शन खाली काम करत असणं. या सगळ्या गोष्टींचा परिणाम डोळ्यांमध्ये ड्रायनेस येण्याचा होतो आणि त्यामुळे या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या लक्षात घ्यायला पाहिजेत आणि त्याप्रमाणे त्यांची उपाययोजना ही करायला हवी. नुसतं डोळ्यात ड्रॉप्स घालून तो ड्रायनेस जाणार नाही. त्या ड्रॉप कितीतरी दिवस घालायला लागेल. त्यामुळे त्या पहिली गोष्ट म्हणजे झोपण्याच्या आधी 2 तास तुमचा स्क्रीन कुठलाही असो, छोटा असो, मोठा असो, मोठा असो, काय असेल ते असतील, कुठलाही स्क्रीन चालू असता कामा नये, बंद करायचं, ऑफ. आणि हे जर झालं तर डोळ्यांचं आरोग्य सुधारण्याच्या दिशेने आपलं एक पाऊल पडलं असं समजावं. नाहीतर पण औषध घालत राहू आणि स्क्रीनही पाहत राहू तर त्याच्यापासून काही निष्पन्न निघणार नाहीये. त्यामुळे डोळे ड्राय होणं हा एक भाग झाला. दुसरी गोष्ट, डोळे ड्राय असणं याच्यामध्ये एक पूर्वी व्हिडिओ मी केला होता शोगरेन्स डिसीजचा.
त्याच्यामुळे डोळे डाय होतात, त्याच्यामधले अश्रू स्रवेन असे होतात. अशी स्थिती नाही आहे ना. हे जर फार दिवस तुमचे जर डोळे डाय राहत असतील तर ते तपासायला पाहिजे आणि त्याची शहानिशा करायला हवी. आणि तसं जर नसेल तर साधे ड्रायनेससाठी उपाय सहजासहजी होऊ शकतो आणि नेत्रस्नान त्याला सोपा आणि बेस्ट उपाय आहे. आणि त्याशिवाय पोटामध्ये म्हणजे रेग्युलर जेवढं गरज आहे तेवढं पाणी पित राहणं हेही महत्त्वाचं आहे. पाणी अति झालं तरी त्रास आहे, न प्यायला तरी त्रास आहे. तर योग्य प्रमाणात तहान लागली की पाणी प्यायचं, तहान लागेपर्यंत वाट बघायची आणि या गोष्टींनी डोळ्याचा ड्रायनेस नक्की जाईल. दुसरी गोष्ट, 60 शाळीचा तांदूळ हा कसा आणि केव्हा वापरायचा याचं थोडक्यात उत्तर मी देतोय, कारण तांदूळावर स्वतंत्र व्हिडिओ होईल त्यावेळेस नक्की तो तुम्ही बघा. पण आता 60 शाळीचा तांदूळ म्हणजे 60 दिवसात तयार होणारा तांदूळ जो आहे हा अतिशय पौष्टिक आणि उपयुक्त आहे. विशेषतः आजारपणामध्ये त्याचा उपयोग खूप आहे. आणि या आयुर्वेदामध्ये 2 गोष्टी नित्यपथ्य म्हणून सांगितल्या, म्हणजे कोणासाठीही आणि केव्हाही कुठल्याही आजारामध्ये घेण्यासाठी. त्याच्यामध्ये 2 गोष्टी आहेत, लक्षात ठेवा. एक म्हणजे मुगाची डाळ किंवा मूग, आणि दुसरी गोष्ट म्हणजे 60 शाळीचा तांदूळ. या गोष्टी अत्यंत पौष्टिक आणि आरोग्याला हितकर अशा सांगितलेल्या आहेत. त्यामुळे तुम्ही ते किती दिवस खाल याच्यासाठी काय महत्त्वाचं नाही. तुम्ही भरपूर खा, रेग्युलर खाल्लात तरी चालेल, आणि आजारपणात जरी खाऊ शकलात तरी उत्तम आहे. आणि त्यामुळे तुम्ही अशा कॉमेंट्स टाकताय, आनंद आहे. जरूर टाका, जरूर प्रश्न विचारा, त्याची उत्तरं लगेच नाहीतर काही काळानंतर नक्की मिळतील, खात्री बाळगा. त्यामुळे हा चॅनल सबस्क्राईब करा, शेअर करा आणि व्हिजिटही रेग्युलर करा. थँक्यू. जय जय रघुवीर समर्थ.